बीदर केकेआरटीसी की एक बस का सोलापुर के पास एक तेज रफ्तार लॉरी के दरमियान जबरदस्त टक्कर हो गई, जिसमें 20 से ज्यादा पैसेंजर्स शदीद जख्मी हो गए। हे सोलापूर हैदराबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ ही घटना घडलेली आहे। बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकनं जबरदस्त धडक दिली आणि अपघातामध्ये 16 प्रवासी जखमी झाले, तर यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे आणि यामधील सर्व प्रवाशांना सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलंय आणि त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रीतम, काय सांगाल नेमका कसा हा अपघात झाला आणि दुसरं म्हणजे जे प्रवासी यामध्ये होते त्यांची स्थिती कशी आहे? पाहायला गेलं तर सोलापूर हैदराबाद महामार्गावर ही कर्नाटक एसटी डेपोची बस आहे। ही बिदरवरून पंढरपूरकडे जात असताना जो ट्रक आहे तो एका साईडने आला आणि एका साईडची पूर्ण जी बाजू आहे ती पूर्णपणे तुटून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये पाहायला गेलं तर हा जो अपघात आहे तो इतका भीषण होता की या धडकेमुळे जे प्रवासी होते सुमारे 16 ते 20 प्रवासी यात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यातील जे 16 प्रवासी जखमी झालेले आहेत त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे आणि त्यातले जर 6 प्रवासी पाहायला गेले तर त्यांची प्रकृती आहे ती गंभीर आहे। त्यामुळे हा जो अपघात आहे तो सोलापुरात जवळील बोरामणी गाव आहे त्या तिथे घडलेला आहे। मात्र अशा वारंवार घटना सोलापूर हैदराबाद महामार्गावरील जो बोरामणी नाका आहे किंवा बोरामणी जे गाव आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे प्रीतम, त्यामुळे आता यामागचं कारण नेमकं काय हा सवाल आहे। काय उपाययोजना केल्या जातात त्याही बघाव्या लागतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धक्कादायक अशी ही घटना, हा अपघात आपण बघू शकतो आणि या अपघातानंतर या बसची अवस्था नेमकी काय झाली आहे त्याचाही अंदाज आपल्याला या दृश्यांच्या